नमस्कार मैत्रिणींनो, आपण काढणार आहोत महाशिवरात्रीसाठी शिवलिंग रांगोळी। तर 5 ते 5 ठिपक्यांची शिवलिंग रांगोळी काढते मी। तर कमळच्या फुलात शिवलिंग रांगोळी काढणार आहोत आपण। त्यासाठी आता मी हे ठिपके काढून घेतले आणि आता काढायला सुरू करतो। या ठिपक्यापासून आपल्याला या ठिपक्यापर्यंत अशी गोल जोडून घ्यायची आहे। त्यानंतर या ठिपक्याला जोडून आपण या ठिपक्याला जोडून इकडे जोडायची आहे आणि आता या ठिपक्याला जोडून आपण या ठिपक्याला जोडून आणि या ठिपक्याला जोडून अशी जोडून घ्यायची आहे। त्यानंतर इकडे पण तशीच जोडायची आहे। या ठिपक्याला घेऊन इकडे जोडून घ्यायची आहे आणि इकडे पण या ठिपक्याला घेऊन आता हे ठिपके उरले आहेत, याला आपण अशा पद्धतीने काढून घेऊ। आणि इथे खाली अशा प्रकारे काढून घेऊ आणि इकडे असं। हे झालं आपलं छानसं सुंदरसं कमळ। आता आपण शिवलिंग काढणार आहोत। इकडे हे आपण असं काढून घेऊ। आता आपण शिवलिंग काढणार आहोत। आता इथे हे दोन ठिपके इथे जोडून घ्यायचे आहे, असे असे आणि असं गोल करून जोडून घेऊ। आता हे दोन ठिपके दिसत आहेत ना, इथे अशा रेषा काढून घेऊ। मध्ये दोन रेषा काढून घेऊ। इथे डोळा काढून घेऊ। इथे त्रिशूळ काढून घेऊ। त्यासाठी मी इथे या ठिपक्याच्या थोडंसं वरती अशी रेष ओढून घेते। आता हे उरलेले ठिपके इथे आपण दिवा काढून घेणार आहोत। त्यासाठी मी इथून असा गोल काढून घेते, अशा प्रकारे जोडून घेतलं आणि इथे आपण ज्योत काढून घेऊ। इथे आपण डमरू काढून घेऊ। इथे आपण लाल रंग भरू कमळात। इथे गुलाबी रंग टाकून घेऊ। इथे थोडं थोडं असं गुलाबी टाकून घेऊ।
इथे हिरवा रंग भरू. इथे काळा रंग भरू. याच्यात पिवळ्या रेषा काढून घेऊ. याच्यात लाल रंग गुलाबी रंग टाकून घेते. इथे आकाशी रंग भरून घेऊ. इथे गुलाबी. इथे ऑरेंज रंग भरू. पिवळा. पांढरा. इथे पांढरा ठिपका ठेवते. इथे अशा रेषा काढून घेते. इथे ऑरेंज रंग देते. इथे ऑरेंज रंग देते. लाल रंगाचे असे डमरूच्या दोऱ्या काढून. इथे बेलाचं पान काढून घेते. याला अशा रेषा काढून घेते पानाच्या. तर या अशा पद्धतीने आपली 5 ते 5 ठिपक्यांची शिवलिंग रांगोळी तयार झाली. दिसायला अतिशय सुंदर आणि काढायला अगदी सोपी आहे. तर महाशिवरात्रीला तुम्ही नक्की काढा देवासमोर ही सुंदरशी रांगोळी, शिवलिंग रांगोळी.